बुलढाण्यातून शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे। इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या नावावर फी वसूल करायची आणि त्याच विद्यार्थ्यांना परस्पर अनुदानित मराठी शाळेत दाखवून शासनाची फसवणूक करायची, असा कथित प्रकार उघडकीस आला आहे। तब्बल 81 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। बुलढाण्यातील मिर्झानगर भागातील माउंट सनाई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या दोन शाळांमधील कथित गैरप्रकाराची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। आरोपानुसार इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या 81 विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही माहिती न देता कागदोपत्री जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत प्रवेशित दाखविण्यात आले। पालकांकडून इंग्रजी माध्यमाची फी, पुस्तके आणि गणवेशाचे पैसे घेत असताना दुसरीकडे शासकीय अनुदान मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांच्या नोंदी बदलण्यात आल्याचा आरोप आहे। पालक मोहम्मद अन्सार यांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिलेत। चौकशीत विद्यार्थ्यांचे परस्पर प्रवेश केल्याचे समोर आले असून दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। माझं नाव मोहम्मद अन्सार शेख अनवर आहे। माझी मुलगी माउंट सनाई इंग्लिश स्कूलमध्ये वर्ग 1 ते 4 पर्यंत शिकत होती। जेव्हा ते 5वी वर्गात गेली तेव्हा मी तिथून टीसी काढली, तर त्यांनी मला इंग्रजी माध्यमाची टीसी दिली, कारण की मी माझी मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला टाकली होती। तेव्हा मी ज्याची चौकशी केली तर माझी मुलगीचा ॲडमिशन जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत आढळला, म्हणून मी त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली की मी माझी मुलगीला माउंट सनाई इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, तर माझी मुलगी ह्या मराठी शाळेमध्ये कसं का आढळली, म्हणून त्याने याच्यावर चौकशी केली। चौकशी केल्यानंतर तब्बल 81 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे मराठी माध्यमामध्ये दाखवण्यात आला, म्हणून हे अनुदान लाटण्यासाठी यांचा प्रयत्न होता। म्हणून मी याची शिक्षण विभागाला विनंती केलेली आहे की याच्यावर दोन्ही शाळेवर आणि दोन्ही शाळेच्या संचालक मंडळावर मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करून या शाळेची मान्यता रद्द करून ही शाळा बंद करावी। या अहवालानंतर संबंधित शाळांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। वसीम ने और उसके भाई ने मिलकर दोनों ने मेरे स्कूल के खिलाफ में झूठी कंप्लेंट की और हमारी ये बदनामी कर रहे कि हमने शासन से पैसा खाए और शासन से अनुदान लिए और ऐसी न्यूज़ चला रहे, जबकि ये सरासर गलत है। मैं जैसे जो बीओ को हमको जो भी देना था, जो भी वहाँ जो ऑफिस में उनकी रिक्वायरमेंट थी कि हम सबमिट करें, तो हमने वो वहाँ पर पूरा सबमिट कर दिया। ये सबसे बड़ा आरोप है मेरे ऊपर कि मैंने शासन का पैसा खाया, जबकि मुझे शासन से पैसा भी नहीं मिला, ना मैंने कभी उसकी मांग नहीं की। पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शासकीय निधी या तिन्ही गोष्टींशी संबंधित असलेल्या या प्रकरणात आता पुढे नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का आणि संबंधित शाळांवर कठोर कारवाई होणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे।